हे बघा झाले आपले मस्त कळ्यांचे लाडू. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज श्रीरामनवमी ना, सर्वांना श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर म्हटलं चला आज काहीतरी देवाला थोडंसं गोडाचा नैवेद्य करावा, म्हणून मी काय करते, आज मी लाडू बनवणार आहे, बेसनाचे लाडू. पण ते कसे करते ते दाखवते बघा. एक वाटी, मोठी वाटी बेसन पीठ घेते, आधी चाळून घेते. आपण बेसनाचे लाडू करतो, बुंदीचे करतो, शेवेचे करतो, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करतो आपण. आज मी लाडू करते, दाखवते तुम्हाला. हे आधी बेसन पीठ चाळून घेते. चमच्यानेच घेते असं हलवून, कारण जर चाळणे हलवत बसले तर सगळं पीठ बाहेर येईल बाउलच्या, म्हणून असं चाळून घेते मी. तसं पिठात काही नाही आहे, पण केव्हाही आपण चाळूनच घेतो ना पीठ. तेव्हा चाळून घेतलं. आता मी ह्याच वाटीने पाणी घालते बघा. मिक्स करून घेते चांगलं. चांगलं मिक्स करून घेते, गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. चांगलं एकजीव करून घेतलं. आता ह्यात मी थोडासा रंग घालणार आहे. छान दिसतं रंग घातल्यावर. आपण बाजारात बघतो ना रंगीत बुंदीचे लाडू असतात, तर मी थोडासा रंग घालते. हा बघा, मिक्स करून घेते चांगलं परत. चांगलं मिक्स करून घेतलं. असे चांगले मस्त धार पडले पाहिजे. तेल तापायला ठेवले. तेल तापले बघा चांगलं. आता ह्या झाऱ्यावर मी हे जे पीठ भिजवलंय ना, ते थोडं थोडं टाकून घेते. हे जरा मोठे मोठे पडतात. ह्याला आमच्याकडे कळ्या म्हणतात. लग्न समारंभामध्ये वगैरे कळ्या असतात ह्या. आज त्याचे लाडू करते मी. करून झाली सगळी. आता आपण पाक करायला लागलो. हो, झाले करून. पाक करायला घेते. आपण ह्या वाटीनं बेसन पीठ घेतलं होतं ना, त्याच वाटीनं साखर घालते मी. त्याच वाटीने एक पाऊण वाटी पाणी घालते, पूर्ण भरून नाही घालत.
एकसारखं हलवून घ्यायचं. पाक करताना एक 2-3 काड्या मी केशराच्या घालते. एकदम पडायचं नाही ते जास्त वेळ. पाक व्हायला वेळ लागतोच. त्यात मी एक चमचाभर मगज घालते. काजू बदाम थोडेसे घालते. नंतर घालते वेलची जायफळची पूड. पाक बघूया आपण झालाय का. थोडंसं पाणी घेतलं डिशमध्ये. होत आलाय आपला पाक. जरा थोडंसं व्हायला पाहिजे. 2 मिनटं होऊ देते अजून. हे बघ, गोळी झाली. आता अशी गोळी व्हायला पाहिजे. गॅस बंद करते आणि कळ्या केलेल्या ते हात घालून घेते. गॅस बंद केला. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पूर्ण तुपात पण करू शकता. मी नंतर थोडंसं तूप घालीन वरनं. आता ह्यात मी थोडंसं काजू बदाम बारीक केलेले बघा हे घालते आणि थोडीशी वेलची जायफळची पूड. आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं. नंतर आपण याचे लाडू वळू. दोन 3 मिनटं झाकून ठेवल्याने काय होतं, पाक मुरतो या कळ्यांमध्ये. कळ्या म्हणा, बुंदी म्हणा, आमच्याकडे गावाकडे ह्याला कळ्या म्हणतात. झाकून ठेवते. मग आपण याचे लाडू वळू. थोडा वेळ जरा गार होऊ दिलं. एकदम पण नाही गार होऊ द्यायचं. हे बघा, थोडंसं हाताने लाडू वळता येईल असं घ्यायचं का होऊ द्यायचं आणि मग लाडू वळायचे. परत एकदा चांगलं सगळं मिक्स करून घेते. थोडा वेळ ठेवल्याने काय होतं, तो पाक मुरतो ना. हे बघा, ह्यात चमचाभर तूप घातलं. चांगलं मिक्स करून घेते आणि लाडू वळायला घेते. थोडं तूप टाकल्याने अजून जरा चांगलं म्हणजे त्याला मऊपणा येतो आणि लाडू पण चांगले वळले जातात. तुम्ही जर पूर्ण तुपातच केले तर मग काय घालायची गरज नाही लागत. मी तेलात केलेत ना, म्हणून मग थोडंसं 1 चमचाभर तूप घातलं. हे बघा, असे मध्यम आकाराचेच लाडू वळते मी. खूप मोठे नाही करणार आहे. हे बघा, सहज असे मस्त लाडू वळले जात आहेत छान. खूप काही त्रास होत नाही लाडू वळायला. आणि आपण वाटीचेच केले ते का म्हणून मग पटकन होतील. जास्त प्रमाणात केले तरी ह्याच पद्धतीने करायचे. आपण ह्याच्यापेक्षा जर बारीक केली तर बुंदी. ह्याला आम्ही कळ्या म्हणतो, कळीचे लाडू. हे बघा, झाले करून.
कसे वाटले तुम्हाला हे माझ्या पद्धतीचे कळीचे लाडू? कमेंट करून सांगा. आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. झालं. हे बघा. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा.